सर्वसमावेशक असा बजेट आहे, काय प्रतिक्रिया आपली? मी प्रचारात असल्यामुळे बजेट बघितलेलं नाही, पण मी तुम्हाला सांगतो माझा अनुभव, कारण का ह्या विषयाचा मी अभ्यासक आहे. मोदी साहेब आणि मोदी साहेबांचं जे सरकार आहे, प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम हे मोदी सरकार करत असतं आणि त्याचं बजेटची तरतूद कुठल्याही विषयाला तरतूद करावी लागते. आपण मागच्या अनेक वर्षांचा अनुभव जर मोदी सरकारच्या माध्यमातून घेतला तर प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम मोदी सरकार करत असतं. आताचं बजेट पण जे काही मागच्या वर्षीचं बजेट होतं त्यापेक्षा जास्तच असेल, कुठे कमी नसेल. कारण का मी बजेट बघितलेलं नाही, पण मला ज्या गोष्टींचा अनुभव आहे, मोदी साहेब जी तरतूद करतात ती कुठेही कमी करत नाही. त्याच्यामध्ये देश जो काही आपल्याला अमुक ट्रिलियन इकॉनॉमिकची जी काही आपल्याला वाटचाल करायची त्या दिशेने देश जातोय हे माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीला जाणवतं. कारण का ज्या अर्थाने आमच्या स्टेटला पैसा मिळतो, आज आपल्या राज्याची पण अर्थव्यवस्था जी आहे ती आता 23 फेब्रुवारीला इकडचा बजेट सेशन सुरू होईल आणि त्या बजेट सेशनमध्ये पण आपण जी काही तरतूद केली मागच्या वर्षाची त्याचं इम्प्लिमेंटेशन बऱ्यापैकी झालं. केंद्र सरकारने 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून जे पैशाचं अलोकेशन आपल्या महाराष्ट्र राज्याला ठरवलं होतं तेही आपल्याला डिसेंबरमध्ये मिळालेलं आहे. अशा अर्थाने की कुठेही पैसा आता थांबत नाही. केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकाराकडे जो पैसा येणं असतं ते कुठेही थांबत नाही. अशी काम करायची पद्धत मोदी साहेबांची आहे. म्हणून मला खात्री आहे या देशाच्या बजेट देशाच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारं बजेट असेल. साहेब, जिल्हा परिषद